नमस्कार प्रेक्षकांनो, आपण पाहतोय या मालिकेचा आजचा म्हणजेच 25 जूनचा रिव्ह्यू. चला तर मग बघूयात आजच्या या एपिसोडमध्ये नेमकं काय काय घडून गेलं आहे ते. तर पहिला सीन आपल्याला असा बघायला मिळतो की सारंग ओवीला समजावण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्यावेळी तो म्हणत असतो की ओवी बाळा चल ना, आपण लवकर घरी जाण्यासाठी निघूयात, म्हणजे आपल्याला ट्रॅफिक लागणार नाही. परंतु ओवी म्हणत असते की बाबा मला तुझ्यासोबत कुठेही जायचं नाही आहे, आपण इथेच थांबणार आहोत. पण सारंग ऐकायला तयार नसतो. त्याचवेळी बबलू आणि अबीरही त्या ठिकाणी येतात. अबीर सारंगला म्हणू लागतो की अहो सुपर हिरो, इथे काय करताय तुम्ही? तिकडे बघा कसा गरम गरम नाश्ता बनतोय, चला बरं आपण मस्तपैकी नाश्ता करूयात आणि मग थंड थंड पाणीसुद्धा पिऊयात. आणि हे ऐकून सारंग डोक्यालाच हात लावतो. तितक्यात ओवी मोठ्याने ओरडून म्हणते की बाबा तुला एकदा सांगितलेलं कळत नाही आहे का रे, मला इथेच राहायचं आहे. आणि त्यावेळी सारंग म्हणतो की ओवी काय चाललंय तुझं, काल तुला किती ताप आला होता, हे बघ आपण ना घरी जाऊयात, एकदा डॉक्टरांना दाखवूयात. परंतु ओवी म्हणते की बाबा मला तुला सोडून राहायची सवय नाही आहे ना, म्हणून मला काल ताप आला होता, पण बघ आता मी एकदम ठीक आहे. आणि हे ऐकून सारंग म्हणतो हो ना, मग राहा तू इथेच, मी जातो घरी. आणि हे ऐकून अबीर घाबरतो आणि म्हणू लागतो की हो सुपर हिरो, हे काय बोलताय तुम्ही? मला सांगा, जर तुम्ही घरी निघून गेलात आणि ओवीला पुन्हा ताप आलात तर मग काय करायचं? बबलूसुद्धा म्हणू लागतो की हो सारंग दादा, समजा आपण घरी गेलो आणि इकडे ओवी पुन्हा आजारी पडली तर मग काय तुम्हाला परत इकडे घेऊन येणार आहेस का? हे बघ मला ना अजिबात एवढी धावपळ करायची इच्छा नाही आहे. पण सारंग म्हणत असतो की हे बघ बबलू, माझी ना तिकडे खूप कामं पेंडिंग आहेत. परंतु ओवी म्हणते की आला मोठा काम करणारा, हे बघ तुला ना इथेच राहावं लागेल माझ्यासोबत. पण सारंग ऐकायला तयार नसतो. पण ओवी आणि अबीर इतका हट्ट करतात की नाईलाजाने का होईना पण सारंगला त्यांना हो म्हणावंच लागतं. आणि त्यामुळे ते दोघे खूपच खुश होतात आणि नाचतच सावलीकडे जातात. इकडे बबलूसुद्धा आनंदी होतो, कारण त्यालासुद्धा सावलीला आणि सारंगला एकमेकांच्या जवळ आणायचे असते आणि म्हणून तोही नाचत असतो आणि सारंग मात्र डोक्याला हात लावून बसतो. त्यानंतर दुसरा सीन आपल्याला असा बघायला मिळतो की तिलोत्तमाचा एक महत्त्वाचा कॉल सुरू असतो, पण त्याचवेळी तिला घरातून बाहेर येणारे वकील साहेब दिसतात आणि त्यामुळे तिला थोडंसं आश्चर्य वाटतं. आणि मग त्यानंतर ती तो कॉल कट करून त्या वकिलांना जाऊन भेटते. ती त्यांना विचारते की तुम्ही आज इकडे काय करताय? त्यावेळी तो वकील सांगतो की राजकुमार सरांनी मला बोलावलं होतं म्हणून मी आलो होतो. तिलोत्तमा विचारते पण कशासाठी बोलावलं होतं राजकुमारने? आणि मग ते वकील साहेब तिला गुरुकुलच्या जमिनीबद्दल सगळं काही सांगतात आणि त्यामुळे तिलोत्तमा खूप चिडते. ती त्या वकिलांना सांगते की हे बघा, तुमचं काम आपलं ऑफिस सांभाळायचं आहे ना, मग तुम्ही तेच करा. अजिबात या जमिनीच्या व्यवहारात तुम्ही पडायचं नाही, नाहीतर मी तुम्हाला कामावरून काढून टाकेल. त्यावर तो वकील घाबरून हो म्हणतो आणि मग तेथून निघून जातो. तर तिलोत्तमा पुन्हा एकदा त्या राजकुमारवर चिडते. त्यानंतर आपल्याला असं बघायला मिळतं की ओवी सगळ्यांसमोर छान असं गाणं गात असते आणि ओवीचं गाणं ऐकून सारंगला खूप आनंद होतो. तो कौतुकाने तिच्याकडे आणि तिला गाणं शिकवणाऱ्या सावलीकडे पाहत असतो. बबलू म्हणत असतो की अरे सारंग दादा, आपली ओवी किती छान गाणं गाते, मी पहिल्यांदा तिचं गाणं ऐकले. आणि त्यावर सारंगही हसून हो म्हणतो. त्यानंतर मग बबलू सारंगला सांगायला सुरुवात करतो की काल जो माणूस आपण पाहिला होता ना, त्याचा पुन्हा काही तपास लागलाच नाही रे, मला सांग खरंच तो तोच माणूस होता ना? आणि त्यावेळी सारंग म्हणतो हो रे बबलू, तो तोच होता, मी त्याला विसरणं शक्यच नाही आहे. अरे त्यानेच आपल्या ओवीला पळवून नेलं होतं आणि मीच त्याच्याकडून तिला परत आणलं होतं. आणि हे ऐकून बबलू म्हणतो की दादा, मग मला हे कळत नाही आहे की तो माणूस आत्ता इथे काय करत होता? आणि त्यावेळी सारंग विचार करत म्हणतो की बबलू, मला तर असं वाटतंय की आपल्या ओवीच्या जीवाला अजूनही धोका आहे, तो नक्कीच ओवीसाठी इथे आला असणार. आणि ते ऐकून बबलूसुद्धा मग थोडासा काळजीत पडतो. इतक्यात इकडे आपल्या ओवीचं गाणं पूर्ण होतं, सगळेजण तिच्यासाठी टाळ्या वाजवू लागतात. त्यामुळे मग सारंग आणि बबलूसुद्धा तो विषय थांबवतात आणि ओवीचं कौतुक करू लागतात. मग ओवी सावलीला विचारू लागते की टीचर सांगा ना, माझे बाबा इथे राहिले तर चालतील का? पण सावली म्हणत असते की नाही बाळा, ते शक्य नाही आहे, आपण इथे पॅरेंट्सला अलाव केलेलं नाही आहे, तुला तर माहिती आहे ना. पण ओवी सावलीकडे खूप हट्ट करते आणि तिच्यासोबत आपला अबीरसुद्धा. आणि म्हणून मग सावली सारंगला आणि बबलूला तिथे राहण्याची परवानगी देते. त्यामुळे हे दोघेजण खूपच खुश होतात आणि बबलू सारंगसुद्धा. त्यानंतर मग तिथे येतो व्यंकटेश. तो सावलीला म्हणतो की ओवीचं गाणं झालं असेल तर आता आपण मस्तपैकी सगळेजण मिळून एक खेळ खेळूयात. त्यावर सगळी मुलं आणि सावलीसुद्धा आनंदाने हो म्हणते. आणि मग त्यानंतर हे सगळेजण रस्सीखेच खेळायला सुरुवात करतात.
ओवी आणि अबीर टीमचे कॅप्टन असतात. अबीरने त्याच्या टीममध्ये सारंगला घेतलेलं असतं, तर इकडे ओवी तिच्या टीममध्ये बबलूला आणि सावलीला घेते आणि मग त्यानंतर यांचा खेळ सुरू होतो. सावली आणि सारंग पूर्ण ताकदीनिशी खेळत असतात. त्यांना आपापल्या टीमला जिंकवायचं असतं, पण शेवटी सारंगच जिंकतो. पण त्यावेळी सावलीचा तोल जातो आणि ती दोरी सोडून सरळ सारंगच्या अंगावरच जाऊन पडते आणि हे पाहून ओवी आणि अबीर खूपच खुश होतात आणि हसतच नाचू लागतात. त्यामुळे सावली सारंग भानावर येतात आणि पटकन एकमेकांपासून दूर होतात. पण ते दोघे एकमेकांकडे काही पाहत नसतात, फक्त नजर चोरत असतात. तितक्यात व्यंकटेशच्या मोबाईलवर जगन्नाथजींचा कॉल येतो. तो मोबाईल सावलीकडे देतो, पण अबीर तिच्या हातून मोबाईल घेतो आणि तेथून पळ काढतो. इकडे सावली आणि सारंग मात्र लाजून चोरून एकमेकांकडे पाहत असतात. त्यानंतर आपल्याला असं बघायला मिळतं की राजकुमार आणि तिलोत्तमा बोलत असतात. राजकुमार पुन्हा त्या गुरुकुलच्या जमिनीच्या मागे लागलेला असतो आणि म्हणूनच तिलोत्तमा त्याच्यावर खूप चिडलेली असते. पण यावेळी राजकुमार गुपचूप सगळं ऐकून घेत नाही, उलट तो तिलोत्तमाला प्रत्युत्तर करतो आणि त्यामुळे तिलोत्तमाचा राग आणखीन वाढतो. ती म्हणू लागते की तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का रे, त्या जमिनीपासून लांब राहायचं. जर तू पुन्हा त्या जमिनीकडे डुंकूनही पाहिलंस ना, तर मी तुला कंपनीतून बेदखल करून टाकेल. आणि हे ऐकून राजकुमार वैतागून म्हणतो की आई काय चाललंय गं तुझं, मी जे काही करतोय ते आपल्या घराच्या आणि कंपनीच्या फायद्यासाठीच करतोय ना, मग तरीसुद्धा तुला माझं वागणं बोलणं का आवडत नाही, मला ना कळतच नाही तुला माझ्याकडून नेमकं काय अपेक्षित आहे. तर तिलोत्तमा म्हणते की राजकुमार मी तुला पुन्हा पुन्हा सांगते की तू त्या जमिनीचा नाद सोडून दे, तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का रे. आणि त्यामुळे राजकुमार तिला स्पष्टपणे विचारतो की असं काय आहे ग त्या जमिनीत, पण तिलोत्तमा त्याला त्याच्या प्रश्नाचं उत्तर देत नाही आणि म्हणूनच राजकुमार चिडून वैतागून तेथून निघून जातो आणि त्याच्या पाठोपाठ मोनिकासुद्धा. पण मग त्यानंतर या तिलोत्तमाच्या मोबाईलवर सावलीचा आणि सारंगचा एक फोटो येतो. त्यात तिलोत्तमाने सावलीवर लक्ष ठेवण्यासाठी एका माणसाला पाठवलेलं असतं आणि त्यानेच तो फोटो हिला पाठवलेला असतो. आणि सावली सारंगला एकमेकांच्या समोर पाहून तिलोत्तमा खूप चिडते. तिला असं वाटतं की सावलीने आपल्याला दिलेला शब्द मोडला, तिने पुन्हा सारंगच्या आयुष्यात त्याच्या समोर येण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून ती सावलीला उद्ध्वस्त करायचं ठरवते आणि क्षणाचाही विलंब न लावता राजकुमारला परत बोलावून घेते आणि त्याला सांगते की तुला ती गुरुकुलची जमीन हवी आहे ना, मग कर, तुला जे वाटेल ते कर आणि ती जमीन मिळव. आणि फक्त जमीन मिळवायची नाही तर त्यावर असलेलं ते गुरुकुल आणि त्या जगन्नाथलाही उद्ध्वस्त करायचं. आणि तिलोत्तमाचं असं अचानक बदललेलं वागणं पाहून राजकुमारला आणि मोनिकाला धक्काच बसतो. राजकुमार विचारतो की आई काय बोलतेस तू, तर तिलोत्तमा म्हणते की राजकुमार मी जे सांगते ते तू कर, फक्त एक गोष्ट लक्षात ठेव की तू त्या जमिनीच्या ठिकाणी जायचं नाही, तुला जे काही करायचं ते तू घरात बसून करायचं. आणि त्यावर राजकुमार म्हणतो की ठीक आहे, तुझी इच्छा आहे ना की मी त्या गुरुकुलमध्ये जाऊ नये, तर मी नाही जाणार, पण माझी माणसं जे काही करतील ना त्याला तू थांबवायचं नाही. आता मी ती जमीन मिळवून दाखवणारच. आणि त्यावर तिलोत्तमाही हो म्हणते. त्यामुळे राजकुमार खुश होतो. पण ही जी मोनिका असते ती गालातल्या गालात हसत मनाशी म्हणत असते की हा राजकुमार ना खरंच मूर्ख आहे. आता याला जेव्हा कळेल ना की तिलोत्तमा त्याला त्या जमिनीपासून का लांब ठेवत होती, तेव्हा याच्या पायाखालची जमीन सरकेल. त्यानंतर दुसरीकडे आपल्याला असं बघायला मिळतं की अबीर जगन्नाथजींसोबत फोनवर बोलत असतो आणि त्यावेळी तो त्यांना हे सांगतो की आजोबा इथे ना ओवीचे बाबा म्हणजेच सारंग काकासुद्धा आले आहेत. आणि हे ऐकून जगन्नाथला खूप आनंद होतो, पण त्याचसोबत आश्चर्यही वाटतं. तो विचारतो की अरे पण सारंग तिथे कसा काय आला. आणि मग अबीर त्याने आणि ओवीने जो काही प्लॅन केलेला असतो तो जगन्नाथला सांगतो आणि म्हणतो की आता ओवीचे बाबासुद्धा इथेच आमच्यासोबत राहणार आहेत. आणि हे ऐकून जगन्नाथलासुद्धा खूप आनंद होतो. अबीर त्याला म्हणू लागतो पण आजोबा तुम्ही मला प्रॉमिस करा की आम्हीच ओवीच्या बाबांना इथे बोलावून घेतलं आहे, ही गोष्ट कोणाला समजता कामा नये. आणि त्या जगन्नाथजीही हसून हो म्हणतात आणि मग फोन ठेवून देतात. पण या गोष्टीमुळे त्यांना खूप आनंद झालेला असतो आणि ते म्हणत असतात की सारंग आणि सावली शेवटी तुमची मुलं तुम्हाला एकत्र आणल्याशिवाय काही गप्प बसणार नाहीत. तर मित्रांनो, आता या मालिकेच्या पुढील भागांमध्ये नेमकं काय काय घडणार आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.